वास असा घमघमाट वास सुटलाय. हे पा, बघूनच तोंडाला पाणी सुटते. तर आमचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शाही पनीर खाल्लं असन तुम्ही, पालक पनीर खाल्लं असन, पण आज मसाला पनीर बनवत आहोत आम्ही. ते पहा आणि तुम्ही पण बनवून खा. चला तर मग बनवूया. चूल पेटवली, चुलीवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल. आता हे पनीर तळून घेतो. देशी जेवण मस्त छान लागते खायला. पनीर मस्त तळून घ्यायचं, एकदम थोडंसं लाल कलर होईपर्यंत तळून घ्यायचं, मग ते चवीला छान लागते. हे बघा, असे छानपैकी तळून घ्यायचे. असे छानपैकी तळून घ्यायचे. आता हे काढून घ्यायचं. आता हे राहिलेले पनीर तळून घ्यायचं. असं तळून घ्यायचं एकदम छानपैकी. असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे. मसाला पनीर, हे पनीर आपलं शाही पनीर बनवून बनवून खाऊ खाऊ कंटाळा आला आहे. आता म्हटलं मसाला पनीर बनवूया. आज आज काही हा भैया आज. आता हे पनीर तळेपर्यंत हे अद्रक सोलून घेऊया. आणि हे लसूण. आता हे लसूण आणि अद्रक आपण घेतलेलं आहे, याला आपण वाटून घेऊया. याचं पेस्ट आपण तयार करून घेऊया. तोपर्यंत मी इकडं तळत आहे पनीर. किरण सुद्धा केळोचं हे पहा, असे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायचं. आता अद्रक लसूण आपण वाटून घेतलेला आहे आणि आता हे भाजलेला छोटा कांदा आपण वाटून घेऊया. आता यामध्ये तेलामध्ये एक तेजपत्ता टाकूया, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि दालचिनी थोडासा तुकडा. आता त्यामध्ये कांदा टाकूया. कर बनव थोडी गिरी काढ, जल्दीची काढ दे. आता यामध्ये अद्रक लसूण वाटलेलं टाकूया. इकडे मोठं मोठं आपण कांद्याचं पेस्ट बनवून घेतलेलं आहे.
आता ते यामध्ये टाकूया. आता यामध्ये भाजलेला कांदा टाकूया. आता यामध्ये चिमूटभर जिरा टाकूया. जिरा आपण स्टार्टिंगमध्ये नाही टाकलेला, कारण जिरा आधीच टाकल्याने जिऱ्याचा जो स्मेल असतो तो निघून जातो. तर आपल्याला फ्रेशनेस येण्यासाठी आपण जिरा मागून टाकलेला आहे. आता यामध्ये टमाटा टाकूया. यामध्ये धनिया पावडर टाकूया. 2 चम्मच धनिया पावडर, पाव चम्मच हळद, पाऊण चम्मच मीठ, अर्धा चम्मच गरम मसाला, 2 चम्मच मिरची पावडर, तिखट मिरची. आता हे भिजू थोडं बाहेर घेऊन घ्यायचं, कारण ते जळून जाते मग मसाला. आता यावर झाकून ठेवून द्यायचं 5 मिनिट. ते मसाला मस्त भाजून जाते. आता झाकण आपण काढलेलं आहे. मसाला मस्त भाजून गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तेल छानपैकी असं सुटून गेलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता, संध्याकाळ होता होता आता रात्र झालेली आहे. आता यामध्ये पनीर टाकू. आता याला परतून घेऊ. आता याला 2 मिनिटं तेलात होऊ द्यायचं. तोपर्यंत धनिया टाकून घेऊ, कापून घेऊ बारीक बारीक. कोथिंबीर, उघडूया. मस्तपैकी तेलामध्ये झाले. आता यामध्ये पाणी सोडूया. रस्सा तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही पाणी सोडा. वर झाकून 5 मिनिटं शिजू देऊया. आता यामध्ये कस्तुरी मेथी टाकूया.
आपली मसाला पनीर हे पहा. पनीर मसाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. थँक्यू. यामध्ये आता कोथिंबीर टाकूया. झाली आपली मसाला पनीर तयार. वास असा घमघमाट वास सुटलाय. हे पहा. आहा, बघूनच तोंडाला पाणी सुटते. एकदा ही मसाला पनीर रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आता नक्कीच उतरून- तुम्हाला आवडेल. आता उतरून आणि घेऊ. कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्हाला आणखी नवीन काय खायला आवडेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता ही कढई आपण उतरून घेतलेली आहे आणि किती झणझणीत एकदम ही अशी मसाला पनीर रेसिपी आपली तयार झालेली आहे. बघूनच तर माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे. चला तर मग आता इथेच थांबूया आणि चपाती बनवूया. चपाती बनवायला घेऊया.